श्री स्वामी समर्थ। मी सोज्वल तुम्हा सर्वांचं स्वामी भक्ती सोज्वल या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आजचा व्हिडिओ स्पेशली अशा स्वामी भक्तांसाठी आहे ज्यांना स्वामी प्रगट दिनानिमित्त 21 दिवसाची सेवा करायची खूप खूप जास्त मनापासून इच्छा होती, पण काही कारणास्तव 21 दिवसाची सेवा करणं त्यांना जमलं नाही। 21 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दत्ताची सेवा आणि स्वामी सेवा करायची आहे। श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करू शकता। हा ग्रंथ पठण करायला दररोज 2 तास लागतात। ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही ते श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथाचं पठण तुम्हाला करायचं आहे। तुम्हाला 11 दिवस श्री सप्तशती गुरुचरित्र साराचं पठण करायचं आहे। आता सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं। कांदा लसूण तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही वर्ज करू शकता किंवा खाऊ शकता। 11 दिवस तुम्हाला रोज एक पाठ म्हणजे एक पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे। खूप छोटे छोटे अध्याय आहे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ दिंडोरी हा मोठा आहे ग्रंथ वाचायला, पण हा जो ग्रंथ आहे तो खूप छोटा आहे। आधी तुम्हाला रोज श्री दत्तात्रय स्तोत्र पठण करायचं असतं। जटाधरम पांडुरंगम शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रयं भजे। म्हणजे दत्त स्तोत्रम हा पाठ जो आहे आपल्याला जे चंचल मन इकडे तिकडे लक्ष जातं त्याला स्थिर करण्यासाठी हे तुम्हाला रोज पठण करायचं असतं। असं 11 दिवस संपूर्ण ग्रंथ तुम्हाला पठण करायचा आहे। 11 दिवस तुम्हाला पारायण करा, खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल याची शाश्वती मी तुम्हाला देते। दुसरं, ब्रह्मचर्य पालन पण करायचं आहे। ज्यांना 11 दिवस श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे अर्थात ते पण तुम्ही 11 पारायण तुम्ही करू शकता। नक्कीच तुम्हाला याचा सुद्धा चांगला अनुभव येईल। आता हे झाल्यावर दत्तभावांनी आजही घराघरात प्रत्येक दत्तभक्त पठण करत असतो। 11 दिवस तुम्हाला दररोज 11 वेळा तुम्हाला दत्तभावांनीचं पठण करायचं आहे। दत्तभावांनी सगळ्यांना माहिती आहे। जय योगीश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ अत्र अनुसये करू निमित्त प्रगटी जगस्तव निश्चित। 11 दिवस तुम्हाला याचं पठण करायचं आहे। दत्तभावांनीचं पठण करत असताना इवन तुम्हाला जी काही सेवा सांगते ते करत असताना तुम्हाला 11 दिवस मांसाहार कडकडीत वर्ज्य असतं। जो आत्मविश्वासाने सेवा करतो त्याच्या मनातल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण नक्कीच करतात। महाराजाकडे काहीच मागू नका, फक्त रळा, मनातलं सांगा आणि सेवेला लागा। तुमचं काम आहे सेवा करणं, मेवा देणं स्वामींचं काम आहे। महाराजांचं काम त्यांना त्यांचं काम करू द्या, आपलं काम आहे सेवा करणं। आपल्याला आवर्जून ही सेवा करायची आहे, तुम्ही नक्की करा।